झी 24 तास एक पाऊल पुढे. 2007 साली खरं तर महाराष्ट्राची सर्वोच्च न्यायालयात धाव झाली आणि त्यानंतर या प्रश्नाला खऱ्या अर्थानं कायदेशीर स्वरूप येऊ लागलं. किरण ठाकूर, मला तुम्ही सांगा की या सगळ्या प्रश्नाशी आपण गेले अनेक वर्ष जवळपास पहिल्यापासून निगडीत आहात. हा प्रश्न केवळ साहित्य संमेलनामध्ये चर्चांचे आणि निषेधाचे ठराव, विविध पक्षांच्या अधिवेशनामधले ठराव, विविध वाहिन्यांवरची चर्चा एवढ्या पुरताच किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन करून आपलं अस्तित्व दाखवणे राजकीय पक्षांनी एवढाच मर्यादित झालाय. हा प्रश्न सोडवायची राजकीय इच्छाशक्ती दोन्ही सरकारांमध्ये नाही, कर्नाटक आणि महाराष्ट्र. काय म्हणाल आपण? आपण अगदी बरोबर बोलला आहात की इच्छाशक्तीचा अभाव आहे. महाराष्ट्राचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं या प्रश्नाबद्दल काय करता येईल. तर मी म्हटलं पहिल्यांदा इच्छाशक्ती तुमची पाहिजे तर हा प्रश्न सहज सुटू शकतो. हा प्रश्न अत्यंत सोपा आहे. म्हटलं तर 24 तासात हे प्रश्न सुटू शकतो. त्याला कारण असं आहे की तुम्ही केंद्रशासित करा. बेळगाव जर केंद्रशासित केलं तर कर्नाटक विल कॉम्प्रोमाइज ताबडतोब करायला येईल. भाडेकरू आहे कर्नाटक, भाडेकरू आणि मालक. ज्याला मालक जागा मागतो त्याला भाडेकरू सोडत नाही. जागा ताब्यात घेतो म्हटल्यानंतर तो कुठल्याही कॉम्प्रोमाइजला तयार होतो. अशी परिस्थिती कर्नाटकाची आहे. कर्नाटकने वेळोवेळी दुटप्पीपणा केलेला आहे. तसं बघितलं तर बेळगाव मध्येच साहित्य संमेलन 1946 साली भरलं. गत्रे माडखोलकरांचं होतं आणि आचार्य अत्रेने तो ठराव मांडला. आचार्य अत्रेंना त्यावेळेला कल्पना नव्हती की यासाठी त्यांनाच प्रचंड मोठा लढा करावा लागेल आणि त्याने नवयुग आणि मराठामधनं धारदार लेखणी कशी परसतील पण त्यांनी तो लढा गाजवला. अस्मिता आता राजकीय पक्षात दिसत नाहीये, रुलिंग पार्टीज मध्ये दिसत नाहीये. नाही ते मी बोलतोय त्याच्यामध्ये. पण असं जे वातावरण त्यावेळेला निर्माण झालं, केवढं आंदोलन बेळगावमध्ये सुरू झालंय. 9 मार्च 1956 जयंतराव टिळकांनी बेळगावमधनं आंदोलन सुरू केलं. 9,000 सत्याग्रही त्या पहिल्या सत्याग्रहात होते. महाराष्ट्रातनं सगळ्या ठिकाणून आले होते. आणि गंमत अशी आहे की बेळगाव हे कर्नाटकात ठेवायचं. कारवार हे कमिशन होतं. फाजल अली पणीकर आणि कुंझरू पा असं म्हणायचे. तर त्यामध्ये कुंझरू एका ठिकाणी बोलले होते की बेळगाव मराठीचं आहे, जाणार आहे कुठे. मग बदललं कुणी? पणणीकर हे नेहरूंचे खबरे होते, यदी फडकेंच्या पुस्तकात आहे. आणि नेहरूंना कमिशनच्या सगळ्या गोष्टी समजत होत्या. त्या ठिकाणी बेळगाव लोकसभेतनं निवडून गेलेले बळवंतराव दातार होते. त्यांना सुद्धा ह्या कमिशनचा ऍक्सेस होता. कारण त्यांनी एका ठिकाणी बळ्ळारीला सांगितलं की बेळगाव मी कर्नाटकातच ठेवणार. लगेच आमच्या लोकांनी 1200 तारा केलेल्या आहेत नेहरूंना की हे बोलतात कसं आणि हे बोललं कसं गेलं. तर या लोकांनी फिरवलंय आणि त्यासाठी एक नाटक केलं. बळ्ळारी हे आंध्राला देऊन टाकला आणि त्या बदल्यात बेळगाव आणि कोलार, बेळगावमध्ये मराठी जास्त होते आणि कोलारमध्ये आंध्रचे लोक जास्त होते, तेलुगू लोक जास्त होते. तर बळ्ळारी कर्नाटकची लॉबी दिल्लीमध्ये स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांनी भांडण करून बळ्ळारी परत मिळवला. त्याच वेळेला बेळगाव महाराष्ट्राला द्यायला पाहिजे आणि तेलुगू आंध्राला द्यायला पाहिजे, प्रदेश कोलार. हे जे केलं गेलं हे एका राजकारणावर आपण अजूनही मात करू शकलेलो नाही. याचं कारण आपल्यामध्ये अस्मिता नाही, आपल्यामध्ये इच्छाशक्ती नाही. करेक्ट तुम्ही म्हणता ते. कारण एका केंद्राच्या गृहराज्यमंत्र्यांनी केलेलं कारस्थान, त्याला केलेली मदत नेहरूंनी. कारण नेहरूंना गोवा वेगळं ठेवायचं होतं. ब्रिटिशांकडनं नेहरू राजनीती शिकलेल्या आहेत. नेहरूंची 3 ब्लंडर्स आहेत. त्यामध्ये काश्मीर, तिबेट आणि बेळगाव कारवार. आणि त्यांना गोवा वेगळं ठेवायचं असल्यामुळे बेळगाव खानापूर दिलं नाही. त्यामुळे सुपा, हल्याळ, कारवारचा संपर्क गेला आणि कारवारी न दिल्यामुळे त्यांना गोवा वुड हॅव बीन एनसर्कल बाय मराठी पीपल आणि हे नको होतं. आणि यासाठी त्यांनी केलेलं आहे नेहरूंचं कारस्थान. मोरारजी हा महाराष्ट्राचा शत्रूच होता. निजलिंगप्पा सुद्धा महाराष्ट्राचा शत्रूच म्हटलं तर. या सगळ्यांची कारस्थानं एकत्रित झाली आणि हा भाग तोडला गेला. मुंबई प्रांतामध्ये आम्ही होतो आणि मुंबई प्रांतातनं आम्हाला 56 साली अलग केलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर 58 साली प्रचंड लढा बेळगावच्या लोकांनी दिलेला आहे. 18,000 सत्याग्रहीमध्ये 12,000 सत्याग्रही बेळगावचे होते. आपण एक मिनिट आपण जाऊया भाई जगताप यांच्याकडे. भाई जगताप, तुम्ही पाहिलंय की बेळगावची जखम 1956 सालपासून आजपर्यंत
3.5 पिढ्या सुद्धा किती भळभळती ओली आहे याचा उल्लेख मगाशी आपणही केला होता. मला तुम्ही सांगा की काँग्रेसचा पक्ष यावेळी या सगळ्याचं नेतृत्व करून याचं एक उत्तर तातडीनं शोधण्याकरता, मग ते केस लढणारे वकील असतील, कर्नाटकातलं सरकार असेल, यांच्यावर दबाव आणण्याकरता नेमकं काय करणार आहे? मी तुम्हाला उदय निरगुडकरजी, मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं, मी आज किरण ठाकूरांच्या त्या सगळ्या वक्तव्याचं मी पूर्णतः त्याच्यावर वक्तव्य यासाठी मी टाळतोय कारण आज खरोखरच मराठी मनाच्या भावना प्रचंड दुखावलेल्या आहेत आणि ते परत एकदा ते रक्त भळभळायला लागले. आमचं सुद्धा तेवढंच ते रक्त भळभळतंय. म्हणून मी तो विषय मी वादाचा मी टाळतोय. परंतु मी सुरुवातीला या गोष्टीचा उल्लेख केला निरगुडकरजी की आपण आज कोर्टाचा रस्ता चोकाळल्यानंतर 2004 साली आपण कोर्टात गेलो. म्हणजे 1956 पासूनचा हा लढा जरी असला तरी 2004ला आपण कोर्टात गेलो. काही विचार करूनच गेलो, सर्वांनी विचार केलेला आणि त्या सर्वांच्या विचाराने आपण कोर्टात गेलोय. मला असं वाटतं 2004 ते 2000 आज 12-8 वर्ष तो त्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तो प्रलंबित राहणं हे तितकंसं भूषणावं नाही. महाराष्ट्राला सुद्धा भूषणावं नाही आणि ह्या प्रश्नाला सुद्धा आणि ह्या लढ्याला सुद्धा भूषणावं नाही. म्हणून आपण आता त्या दृष्टीने विचार करूया. याच्यासाठी परत एकदा मी सांगेन की सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन त्या बाबतीमध्ये त्या सुप्रीम कोर्टातला हा खटला अधिक तीव्र गतीने कसं चालेल किंवा तो खटला विशेष न्यायालयाकडे वर्ग करून याचा टाइम बॉन्ड आपल्याला त्याचा हे करता येईल का, तुकडा पाडता येईल का, अशा दृष्टीने प्रयत्न महाराष्ट्र सरकारने आणि सर्व पक्ष तो करायला पाहिजे. मला असं वाटतं. शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे ते बघूया. काय सांगाल शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून की ही एक त्यांची चांगली सूचना आहे की केंद्र सरकारला सांगून आणि त्याहीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाला सांगून आपण विशेष न्यायालयात याची रवानगी करून हा फास्ट ट्रॅक किंवा जलद गतीने सोडण्याच्या दृष्टिकोनातून काही करू शकतो का? हा कायदेशीर मुद्दा आहे आणि याच्यावर कायदे तज्ज्ञांनी मत द्यायला पाहिजे. असं लेमन सारखे काहीतरी मत देऊन लोकांचा पुन्हा बुद्धिभेद करण्याचा माझा हेतू नाहीये. विशेष कोर्टाकडे कुठले खटले देता येतात त्याच्यासाठी जी अर्जन्सी लागते, विशेष न्यायालयाकडे कुठल्या गोष्टी जातात त्याची अर्जन्सी असते. या अर्जन्सीमध्ये सामाजिक आणि त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षतेचं हित या दोन गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. म्हणून कायदे तज्ज्ञ काही चांगले सांगू शकतील. याच्यावर मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातर्फे राजकीय दबाव यायला पाहिजे. आज हा राजकीय दबाव येण्यासाठी खरी परिस्थिती होती. कारण तुम्हाला सांगतो की शरद पवार हे सीमा भाषांचे काय एकीकरण समितीचे कृती समिती आहे, त्याचे प्रमुख पदाधिकारी आहेत, ते केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहेत. महाराष्ट्राचं जे मंत्रिमंडळातलं जे स्थान आहे 8 मंत्री, सगळ्यात मोठं मंत्र्यांचं कंटिंजंट हे महाराष्ट्राचं आहे. त्याच्यामध्ये जास्त काँग्रेसचे आहेत, उरलेले 3 यांचे आहेत, 2 आपल्या एनसीपीचे आहेत. या सगळ्यांनी जर का खरंच विचार केला आणि जर खरंच प्रेशर आणण्याचं ठरवलं तर मला वाटत नाही आजच्या परिस्थितीमध्ये, आज जी राजकीय परिस्थिती दिल्लीमध्ये आहे, या दिल्लीतल्या राजकीय परिस्थितीमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग किंवा त्यांच्या सोनिया गांधी यांच्यापैकी कोणालाही इतक्या मंत्र्यांना दुखावण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे आज जर काय मंडळींनी प्रेशर आणलं असतं की कसे राष्ट्रपती जातात. आज तुम्हाला एक सांगतो आणखीन की सुशील कुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री आहेत. हे सगळे आंतरराज्य व्यवहार आहेत, हे गृहमंत्र्याच्या अखत्यारीमध्ये असतात आणि तरीसुद्धा अशी घटना घडते. याचा अर्थ आम्ही नादान आहोत, आम्हाला आमच्या पाठीला कणा नाहीये. ही गोष्ट आहे. त्यांना आपण दुष्ट वगैरे म्हणण्यात काय अर्थ नाही. आमच्या पाठीला कणा नाही, ही गोष्ट आमची निष्क्रियता आहे. आशिष शेलार, एक प्रकारे मराठी माणसावरच आरोप झालेला. निरगुडकरजी, हा बोला बोला. निरगुडकरजी, कृपया मला फक्त एक अर्धा मिनिट दिलं तर बरं होईल. जरूर. मी गोष्ट टाळत होतो. आदरणीय राऊत साहेबांचं सारखं बुद्धिभेद ते बुद्धिवान आहेत, त्यामुळे त्यांना बुद्धिभेद हा त्यांना चांगला कळतो. हा बुद्धिभेद करत असताना हेच समीकरण मी सारखं विचारतोय, त्यावेळेला का लावलं नाही हा माझा प्रश्न. तरी सुद्धा हा प्रश्न महत्वाचा आहे आणि आपण बुद्धिभेद यासाठी करताय आणि तुम्ही राजकारण यासाठी करताय. अख्ख्या महाराष्ट्राला हक्क का नाही दिली तुम्ही बंद करण्याची? का 4च फक्त जिल्ह्याचं बंद करण्याचं हे केलं नाटक?
आणि त्यामुळे तुम्हालाच त्याची हे काहीतरी नाटक हे नाही. आहे, पुळका तुम्ही आहे झीवरच असं समजण्याचं कारण नाही. बघा काय पद्धतीचं हरताळ झालेलं आहे. हे नाटक महाराष्ट्राला नाही. तुम्ही आवाज दिला असता, महाराष्ट्र बंद केला असता आपण सगळ्यांनी, कारण हा प्रश्न सगळ्या मराठी मनाच्या खऱ्या अर्थाने त्याच्या भावनेचा होता. मग तुम्ही त्यावेळेला का पुढाकार घेऊन केलं नाही असा माझा प्रश्न राहील तुम्हाला. आणि म्हणून हो आम्ही पुढाकार घेतला, निदान शिवसेनेमुळे निदान 3 जिल्ह्यांमध्ये झाला बंद. आपण काय करत होतात, आपण काय करतात, केंद्रामध्ये 8 मंदिर लालजीच्या गाड्या फिरवत आहेत. तुम्ही फक्त आपण काय करतात, फक्त राजकीय पोळी भाजून घेताय. त्यामुळे आपण बुद्धिभेद करून आपण हा भेद करू नका मराठी जनतेमध्ये. आणि तुमच्या या बुद्धिभेदामुळेच हा प्रश्न अशा प्रकारे लांबलाय. भाई तुम्ही मुद्दा मांडलेला आहे आरोप करतो मी की तुमच्यावर. अनेक राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आत्ता घ्यायचा आहे मला एक ब्रेक आणि पुढच्या ब्रेकची सुरुवात करता आम्हाला जायचं आशिष शेलार यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न घेऊन की या प्रश्नावरची एकवाक्यता साधण्याकरता भारतीय जनता पक्षाची नेमकी आणि निर्णायक भूमिका काय असणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, कारण दडपशाही की मराठी निष्क्रियता. झी 24 तास, एक पाऊल पुढे.